इवन आज आपण परत एक वार इयत्ता 6वीच्या पुस्तकामध्ये जो 3ऱ्या नंबरचा पाठ दिलेला आहे ज्याचं नाव आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं बालपण. याच्याविषयी आपण शिकत होतो. लास्ट व्हिडिओ आपण बघितलेला सुद्धा आहे. परत एक वार राहिलेला जो पार्ट आहे त्याचा पार्ट 2 ज्याला आपण म्हणू शकतो तो आज मी कंटिन्यू करणार आहे. तर कृपया हा व्हिडिओ बघा. आवडल्यास याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बरेच असे स्टुडंट्स आहेत किंवा मग प्रत्येकजण हा व्हिडिओ बघू शकतो, कारण ह्या पाठामधून तुम्हाला बरंच काही त्यांच्या जीवनाविषयी पाहायला मिळणार आहे. जर आपल्या लहानपणी हा पाठ आपण ज्यावेळेस शिकत होतो 6वीमध्ये त्यावेळेस जर हा पाठ नसेल आणि आताच्या एडिशनमध्ये जर तो ॲड केला असेल तर आपल्यासाठी खरंच हा खूप महत्त्वाचा राहणार आहे. तर कृपया तुम्ही तो पाठ बघा आणि त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा. तर मी स्टार्ट करते. माझ्या बालपणीच्या जगात पुस्तकं म्हणजे माझ्यासाठी एक दुर्मिळ वस्तू होती, असं हे डॉक्टर APJ अब्दुल कलाम त्यांची स्टोरी सांगत आहेत की माझ्या बालपणीच्या जगात म्हणजे त्यांच्या बालपणीच्या जेव्हा ते छोटे होते तेव्हा पुस्तकं त्यांना फारसे पाहायला मिळत नव्हते. आमच्या गावात STR माणिकम नावाचे एक क्रांतिकारक राष्ट्रभक्त राहत होते. त्यांच्या गावामध्ये क्रांतिकारक राष्ट्रभक्त होते ज्यांचं नाव होतं STR माणिकम. त्यांच्याकडे पुस्तकांचा बऱ्यापैकी संग्रह होता. त्यांच्याकडे बरेच पुस्तकं होते. त्यांनी मला पुस्तके वाचण्यासाठी सदैव उत्तेजन दिलं. तर STR माणिकम यांनी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना पुस्तके वाचण्यासाठी उत्तेजन दिलं. मीही मिळेल ते वाचत गेलो. कोणी आपल्याला उत्तेजन कितीही देऊ द्या, जर आपल्यामध्ये ती इच्छाशक्ती नसेल तर ते कधीच होणार नाही. आणि इथे आपल्याला एक सुंदर असं काय म्हणते डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्याबद्दल पाहायला मिळतं की त्यांना कोणीतरी उत्तेजन दिलं आणि त्यांनीही ते करायचा प्रयत्न केला. तर आपल्यामध्ये सुद्धा ती वृत्ती असायला पाहिजे. पुस्तके मागण्यासाठी मी त्यांच्या घरी धाव घेत असे. त्यांनासुद्धा इतकी आवड लागली पुस्तकं वाचण्याची की ते त्यांच्या घरी सतत जायचे. माझ्या लहानपणी शमसुद्दीन नावाच्या माझ्या एका दूरच्या भावाचा माझ्यावर बराच प्रभाव होता. तर त्यांचा एक भाऊ होता जो त्यांचा दूरचा रिलेटिव्ह होता, पण तरीसुद्धा त्याचं नाव होतं शमसुद्दीन आणि याचा त्यांच्या जीवनावर बराच पॉझिटिव्ह परिणाम होता. रामेश्वरममध्ये जिथे डॉक्टर APJ अब्दुल कलाम राहायचे त्या गावाबद्दल ते सांगतात की रामेश्वरमध्ये येणाऱ्या वर्तमानपत्राचा तो म्हणजे शमसुद्दीन याच्याबद्दल ते सांगत आहेत की तो एकुलता एक वितरक होता. तोच ते त्यांचा जो भाऊ आहे शमसुद्दीन तो ते वर्तमानपत्र रामेश्वरममध्ये आणायचा. रोज सकाळच्या रेल्वेगाडीने पंबनगावहून वृत्तपत्रांचे गठ्ठे. तर रामेश्वरमला जे न्यूजपेपरचे गठ्ठे यायचे ते कुठून यायचे? पंबन या गावाहून. गावातल्या हजारभर सुशिक्षितांचा, इथे का वर्ड्स यूज केलेला आहे कारण ज्यांना वाचन येतं तेच न्यूजपेपर वाचू शकतात, राईट. तर त्याच्यामुळं असा इथे अशा प्रकारचा वर्ड यूज केला आहे. गावातल्या हजारभर सुशिक्षितांच्या वाचनाची गरज भागवणाऱ्या शमसुद्दीनचा व्यवसाय म्हणजे एक खांबी तंबू होता. स्वातंत्र्याच्या चळवळीची वाटचाल ग्रामस्थांना समजणे हे महत्त्वाचे कार्य होते की स्वातंत्र्याची कशा रीतीनं स्वातंत्र्याची वाटचाल सुरू आहे, तर हे लोकांना समजणं अतिशय महत्त्वाचं होतं आणि त्याच्यासाठी न्यूजपेपर वाचणं देखील तितकंच महत्त्वाचं होतं. कोणाला भविष्य जाणून घेण्यास रस असे. आपण अजूनही पाहतो की लोकांना न्यूजपेपर आला तर ते कोडं सोडवण्याचा प्रयत्न करतात किंवा मग त्याच्यामध्ये जे राशी भविष्य दिलं आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतात किंवा जगामध्ये काय चालू अशी बरीच माहिती आपल्याला त्याच्यामधून. तर कोणी चेन्नईच्या ज्याला आधी मद्रास म्हणत असत चेन्नईला बाजारपेठेतले सोन्या चांदीचे भाव काय ते देखील न्यूजपेपरमधून समजत असे. उत्सुक असत. थोडे जण म्हणजे असे काहीच लोक होते जिज्ञासू वृत्तीने हिटलर, महात्मा गांधी आणि बॅरिस्टर जिनांबद्दल गांभीर्याने चर्चा करत. तर काही लोक असे होते की ज्यांना हे सोन्या चांदीचे भाव जाणून घेण्यामध्ये किंवा मग भविष्य जाणून घेण्यामध्ये काही रस नव्हता. तर त्यांना हिटलर, महात्मा गांधी, बॅरिस्टर जिना यांच्यासारखे जे थोर पुरुष होऊन गेले त्यांच्याबद्दल जाणून घेण्यामध्ये खूप ते महत्त्व त्याला द्यायचे. पण झाडून सर्व जणांना पेरियर EV रामस्वामी यांच्या चळवळीबद्दल जाणून घेण्यात रस होता. सर्वात इम्पॉर्टंट जे व्यक्तिमत्व इथं आपल्याला पाहायला मिळतं ते आहे पेरियार EV ओके रामस्वामी यांच्या जी लढाई चालू होती त्याच्यामध्ये त्यांचं काय कार्य होते हे जाणून घेण्यास सर्वांना इंटरेस्ट होता. दीनमणी हे त्यावेळचे सर्वात लोकप्रिय तमिळ
वर्तमानपत्र होते. तमिळमध्ये येणारा जो न्यूजपेपर होता आणि जो सर्वांचा आवडीचा होता तो होता दिनमणी. छापलेले शब्द त्यावेळी मला वाचायला येत नसत. खूप छोटे असल्याकारणाने डॉक्टर APJ अब्दुल कलामना जे शब्द तिथे छापलेले आहेत ते त्यांना एक्झॅक्ट तसे वाचता येत नव्हते. त्यातील चित्रांकडे बघून मी समाधान मानत असे. त्यावेळी कदाचित त्यांना वाचन येत नसेल तर ते नुसतं चित्र बघून अंदाजा लावत असतील की नेमकं काय स्टोरी असेल. बरं, शमसुद्दीन आपल्या गिराईकांना पेपरचा अंक वाटण्यापूर्वी, त्यांचा जो भाऊ होता शमसुद्दीन, तो गिराईकांना पेपर वाटण्यापूर्वी त्यातील चित्रे डॉक्टर APJ अब्दुल कलाम बघून घेत असत. मी 8 वर्षाचा असताना सन 1939मध्ये दुसरे महायुद्ध पेटले. त्यावेळी जेव्हा ते दुसरे महायुद्ध झाले 1939मध्ये, तेव्हा डॉक्टर APJ अब्दुल कलाम फक्त 8 वर्षाचे होते. काय कारण असेल ठाऊक नाही, पण त्या सुमारास बाजारात चिंचोक्यांना अचानक भरपूर मागणी आली. तर त्यावेळेस चिंचोके जे होते त्यांना खूप मागणी आली बाजारामध्ये. मी चिंचोके गोळा करून मशिदीजवळच्या एका दुकानात देत असे. तर मग डॉक्टर अब्दुल कलामनी सुद्धा ते गोळा करायला सुरुवात केली आणि ते एका दुकानात ते द्यायला लागले, विकायला लागले आणि अख्खा 1 आना कमावत असे. त्याच्यामधून त्यांना 1 आना मिळत असे. माझ्या वडिलांनी लाकडी नौका बांधायचा व्यवसाय करायचे ठरवले. त्यावेळी त्यांच्या वडिलांना लाकडी जी जहाज आहे ते बनवायचं त्यांनी ठरवलं होतं. अहमद जलालुद्दीन नावाच्या आमच्याच गावातल्या कंत्राटदाराबरोबर समुद्रकिनारी ते रोज काम करू लागले. त्याचे वडील जलालुद्दीन नावाचा जो कंत्राटदार होता त्याच्यासोबत समुद्रकिनाऱ्यावर त्याचे वडीलसुद्धा काम करायला लागले. पुढे जलालुद्दीन यांनी माझ्या बहिणीशी जोहराशी विवाह केला. त्यांच्या बहिणीचं नाव होतं जोहरा. तिच्याशी जलालुद्दीननी काही वेळानंतर लग्न केलं. आमच्याशी नाते जोडले. जलालुद्दीन मला युद्धाच्या कथा सांगत असे. तर हे जे त्याचे रिलेटिव्ह आहेत, जिजाजी आपण ज्याला म्हणू, ते डॉक्टर APJ अब्दुल कलामला युद्धाच्या गोष्टी सांगत असत. आणि मग दिनमणीच्या शीर्षकातून मी त्या शोधत राही. तर त्यांनी सांगितलेल्या गोष्टी, दिनमणीचं जे न्यूजपेपर होतं त्याच्यामधून अब्दुल कलाम शोधायचा प्रयत्न करत असे. आमच्या छोट्या दूरस्थ गावात युद्धाचे दृश्य परिणाम जाणवणे जवळजवळ अशक्य होते. त्यांचं गाव इतकं छोटं होतं की तिथे नेमकं युद्धात काय चालू आहे वगैरे समजणं खूपच कठीण होतं. पण हळूहळू भारताला सक्तीने युद्धात सामील व्हावे लागले आणि देशात आणीबाणी पुकारली गेली. रोज सकाळी पंबनहून येणारी रेल्वेगाडी रामेश्वरमला, पण ते युद्धाचा परिणाम इतका जास्त व्हायला लागला की त्यांच्या गावामध्ये रेल्वेगाडीनं जो पेपर यायचा, त्यांच्या गावात ॲक्च्युली रेल्वेगाडी ज्या स्टॉपला थांबायची ते देखील बंद झाली त्या युद्धामुळं. आणि त्याच्यामुळं जो पेपर येत होता त्याच्यावर देखील तो दुष्परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. या युद्धाचा आमच्या गावावर पहिला ठळक परिणाम झाला होता की तिथे रेल्वेगाडी थांबत नव्हती. मग चालत्या रेल्वेगाडीतून वर्तमानपत्राचे गठ्ठे रामेश्वरम ते धनुष्कोडी दरम्यान खाली फेकले जाते. तर जो त्यांचा भाऊ होता तो काय करायचा, चालत्या गाडीतूनच वृत्तपत्रांचे गठ्ठे त्या स्टेशनला फेकत असे. मी ते गठ्ठे गोळा करण्यासाठी शमशुद्दीनला कोणीतरी मदतनीस हवा होता. ते जे फेकलेले गठ्ठे होते ते कोणतरी कलेक्ट करावे याच्यासाठी त्याच्या भावाला एक मदतनीस हवा होता. तर माझ्यापेक्षा दुसरा योग्य उमेदवार त्याला कुठून मिळणार असं डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणतात. माझ्या आयुष्यातील पहिली कष्टाची कमाई करायला शमशुद्दीननी असा हातभार लागला. आज अर्धशतकानंतर मी वळून त्या क्षणाकडे पाहतो आणि त्यावेळी स्वतःच्या कष्टाने मिळवलेल्या पहिल्या कमाईचा अभिमान आजही माझ्या मनातून ओसंडून वाहू लागतो. माझ्या वडिलांकडून मी प्रामाणिकपणा आणि स्वयंशिस्त शिकलो. तर आईने मला